नमस्कार मंडळी, मी प्रसाद सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या मराठमोळी यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे आपला राईडचा दिवस दुसरा आणि आपण आता चाललो आहोत गोकर्णाला. जसं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलं, आज गोकर्णाला स्टे करणार आज आणि उद्या, आणि गोकर्णाच्या आजूबाजूच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण एक्सप्लोअर करणार आहोत. आता म्हणजे गोकर्णाला गेल्यावर थोड्या एक दोन गोष्टी आपण फिरणार आहोत. म्हणजे ठरवलं तरी आहे मुर्डेश्वरला जायचं, याना केव्सला जायचं, त्या दोन ठिकाणी तर जायचं आहे आपल्याला. बाकीच्या गोष्टी बघूया अजून कुठे कुठे फिरता येतं ते, बट या दोन ठिकाणी तर आपण फिक्स जाणार आहोत. सो मी तुम्हाला आता डायरेक्टली भेटतो गोकर्णाला जाऊन. आज आहे आपला दिवस तिसरा राईडचा अँड आपण काल गोकर्णाला येऊन स्टे केलेला. सो मी कालचा ब्लॉग बंद नाही केला, आज मी तो कंटिन्यू करतो आहे. अँड आज आपण आता निघालो आहोत टुवर्ड्स मुर्डेश्वर. मुर्डेश्वर इथनं 79 किलोमीटर्स आहे. सो आज मुर्डेश्वरला जाऊ, मुर्डेश्वराचं दर्शन घेऊ अँड त्यानंतर बघूया पुढे कुठे जायचं ते. प्लॅन आहे की आज लांबचे जे स्पॉट्स आहेत जसे की याना केव्स वगैरे ते कवर करायचे. सो मोस्ट प्रोबॅबली आज ते पूर्ण करण्याचा प्लॅन असेल, पण गर्दी खूप जास्त आहे त्यामुळे कदाचित मुर्डेश्वरलाही आपल्याला गर्दी भेटेल. आज जरा सामान वगैरे आपलं रूममध्येच ठेवलं आहे त्यामुळे आपण बाईक थोडी रिकामी चालवणार आहे आज. डोज वगैरे मी आत्ता घातलं नाही कारण की इथे ना गरमी खूप आहे. नॉर्मली कालपासून पूर्ण सगळीकडे जातं तिकडे थंडी होती, पण हे बीच साईड असल्यामुळे ना इथे गरमी आहे. सो थोडं हायवेला गेल्यावर ग्लोव्ज घालेन मी. जर तुम्ही इकडे येत असाल ना तर तुम्हाला एक ऑप्शन आहे, तुम्ही बाय ट्रेन किंवा बस वगैरे असं करत इकडे या गोकर्णाला. इथे रेंटवरती स्कूटर्स भेटतात. सीझन टाईमला इथे तुम्हाला 600-650ला स्कूटर भेटतील, जसे की आता हे लॉंग विकेंड आला आहे. आणि ऑफ सीझनला जर आला तर 300 ते 400 रुपयामुळेच मिळून जातात. पण काल इथे गोकर्णाला पूर्ण आराम केला, बीचवरच फिरलो आणि आम्हाला जो टेंट भेटला आहे ना तो एक नंबर होता. म्हणजे असं टेंट बीचवरच लावलेलं आहे. टेंटबंद बाहेर पडलं की तुम्ही डायरेक्ट बीचवर, समोर असं समुद्र बघत बघत आपला दिवस आणि रात्र दोन्ही गेले आहेत. एकदम म्हणजे एकदम मस्त आहे. आणि तुम्हाला गोकर्णाच्या बीचबद्दलची खासियत तर माहिती असेल, गोकर्णाचा बीच जो आहे तो एकदम क्लीन बीच आहे. आणि तुम्ही जर इथे येत असाल तर मी तुम्हाला पण विनंती करेन की या बीचला क्लीनच ठेवा. इथे जागोजागी तुम्हाला डस्टबिन वगैरे भेटतील. सो कचरा वगैरे डस्टबिनमध्येच टाका. तुम्ही जर हॉटेलच्या इथे असाल तर हॉटेलमध्ये न्या आणि टाका, तिथे डस्टबिन तुमच्या असणारच. बीचवर काय कचरा करू नका. आणि बीचवर अजून तरी ना इथे स्पोर्ट्स वगैरे काय नाही आहे, त्यामुळे एकदम असं एकदम शांत आणि क्लीन बीच आहे. काल एवढी पब्लिक होती ना तरी बीचवर असं म्हणजे असं वाटत नव्हतं की बाई इथे खूप जास्त गर्दी आहे किंवा असं काय, एकदम शांत. सो मी आता हायवेला गेल्यावर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत हायवेवरती. 4 लेनचा हायवे आहे, बट 63 किलोमीटरसाठी 1 hour 20 minutesचा टाईम दाखवतो आपल्याला. तर जे हायवे खूप चांगले आहेत. आम्ही काल पण ज्या हायवेला ट्रॅव्हल करत होतो त्याच्यावर अराऊंड 80 to 100च्या स्पीड लिमिटने आम्ही गाडी चालवू शकत होतो रात्रीच्या वेळेला पण. म्हणजे एवढाच हायवे चांगला आहे. वाव, ब्युटिफुल नेचर. मुर्डेश्वर 48 किलोमीटर्स. थांबून करायला पाहिजे या गोष्टी. हे कुठलं आहे, कुठली तरी रिव्हर आहे ही, बदगानी रिव्हर. बदगानी रिव्हर केवढी पण मोठी आहे, बदगानी रिव्हर. ही मुर्डेश्वर एंट्री आहे. आहे ना. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे मुर्डेश्वरच्या एंट्री पॉईंट जवळ. आपण जरा आपल्या ऑजमोस 360चं हे काढून टाकूया आणि स्टिक थोडीशी एक्सटेंड करून
थोडं एंट्रीचा फुटेज पण घेऊया. सो करूया आता मुर्डेश्वरमध्ये एंट्री. लेट्स गो इनसाइड मुर्डेश्वर. इथून 2 किलोमीटरवरती आहे मुर्डेश्वर टेम्पल. गर्दी जास्त इथे, बसेस भरपूर लागलेल्या दिसत आहेत इथे. बघा टेम्पलमध्ये आपल्याला आतमध्ये किती वेळ लागतो ते. आपण आता आहोत मुर्डेश्वरला. मुर्डेश्वरला खाली मंदिरामध्ये आपण दर्शन घेतलं भगवान शंकराचं. त्यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला जो स्टॅच्यू दिसतो, तर या स्टॅच्यूच्या इथे आपण आलो आहे. स्टॅच्यूमध्ये एक म्युझियम बनवलेलं आहे ज्यामध्ये भगवान शंकराच्या काही स्टोरीज आहेत त्या स्टॅच्यूच्या रूपामध्ये बनवल्या आहेत. म्हणजे स्कल्पचर बनवून त्या स्टोरी इथे मांडलेल्या आहेत. तर त्या आपण आता बघायला जाणार आहोत. इथे खाली एक सुंदर रामेश्वर असं मंदिर आहे. तर तिथे रामेश्वराचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. अँड देन मंदिराच्या जे तुम्हाला मी म्युझियम म्हटलं तिथे जाऊ शकता. म्युझियममध्ये जाण्यासाठी एक फीस द्यावी तुम्हाला लागते. त्यामध्ये 20 रुपये ॲडल्टसाठी आणि 10 रुपये 10 वर्षाखाली मुलांसाठी अशी फीस द्यावी लागते. तर आता मी तुम्हाला इकडचा आजूबाजूचा परिसर दाखवतो. हा तो स्टॅच्यू आहे. त्या साईडला लेफ्ट साईडला तिकडे मंदिर आहे इथे. आणि त्याच्या एक्स्ट्रीम लेफ्टला अजून गेलं की तिकडे म्युझियममध्ये जायला लागतं. सो हे रामेश्वराचं मंदिर आहे आणि हा स्टॅच्यू आहे. या बाजूला सुद्धा एक मंदिर आहे. आता आपण थोड्याच वेळात त्या मंदिरमध्ये पण जाणार आहोत. हे बट तत्पूर्वी आजूबाजूला बघा तिथे स्कल्पचर बनवलेलं एक रथ. आणि इथे बघाल तर हे मुर्डेश्वराचं मुख्य मंदिर हे वालं. आता स्टॅच्यूचं काम चालू आहे थोडं डागडुजीकरणाचं. त्यामुळे तुम्हाला सर्व लाकडं आजूबाजूला लावलेली दिसतील. सो चला आता जाऊया म्युझियमच्या आतमध्ये आणि पाहूया म्युझियममध्ये काय काय आहे ते.
आपण हे जे मंदिर मगाशी तुम्हाला दाखवलं राईट साईडला होतं, तर म्युझियममध्ये जाऊन आलो आणि त्यानंतर या मंदिरामध्ये गेलेलो. मंदिर तुम्हाला मी हे मंदिर आहे शनीश्वराचं मंदिर आहे, शनिदेव, तर त्यांचं मंदिर आहे हे. आतमध्ये फोटोज व्हिडिओज अलाउड नाही आहेत, त्यामुळे मी आतमध्ये काही व्हिडिओज वगैरे केले नाही. आणि इथे आपलं मुर्डेश्वराचं दर्शन जे आहे ते पूर्ण होतं. त्यानंतर अजून एक रथ ठेवलेला आहे, तो तुम्हाला दाखवतो. त्या तिकडे एक रथ ठेवलेला आहे समोरच, आणि तिकडे एक सूर्य म्हणजे असं रथावरती विराजमान असलेला सूर्य असं काहीतरी स्कल्पचर बनवलं आहे. या बाजूला असंच एक स्कल्पचर जे मगाशी दाखवलं ते आहे, बघू शकता. म्हणजे विविध असे देवांच्या मूर्ती, स्कल्पचर हे सर्व काही इथे बनवलेलं आहे. तुम्ही वरती गाडीने पण येऊ शकता, गाड्या पण येतात वरती. हा रथ आहे तो मे बी कुठली तरी यात्रा वगैरे यांची असेल तर या यात्रेसाठी यूज करत असतील, कारण की आता सध्या तो लॉक करून ठेवलेला आहे आणि खूप मोठा रथ आहे. आणि त्या बाजूला आहे अथांग पसरलेला समुद्र, अरबी समुद्र. या बाजूला हा भगवान शंकराचा स्टॅच्यू मोठा, हे शनीश्वर मंदिर. सो निघूया आता